नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्हा परिषद आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम संचलित एसआर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग जन सशक्तीकरण विभागाच्या एडीप योजनेअंतर्गत सुरगाणा तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पंचायत समिती परिसरात विशेष कृत्रिम अवयव वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात एकूण 84 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 40 पात्र लाभार्थ्यांना गरजेनुसार कृत्रिम अवयव बनवून देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन करताना पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी जेटी सूर्यवंशी यांनी पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी रामचंद्र झिरवाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी अण्णा गोपाळ, माधव गावित, अशोक गावित, विजय वाघेरे, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलाय. आज दिनांक 24/6/2025 रोजी पंचायत समिती सुरगाणा जिल्हा नाशिक येथे आल्मिको संस्था यांच्यामार्फत अस्थिव्यंग लाभार्थ्यांसाठी एक विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं. तर आमच्या तालुक्यामध्ये सुरगाणा तालुक्यात एकूण 84 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. 84 लाभार्थी जे पात्र होते याची तपासणी झालेली आहे आणि जे त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना कृत्रिम पाय द्यायचा की हात द्यायचा की नुसता पंजा द्यायचा की बूट द्यायचा किंवा सायकल द्यायची या संदर्भात डॉक्टरांकडून पूर्णपणे तपासणी झालेली आहे. आणि त्याच दिवशी जे आल्मिको संस्था आहे यांची जे टेक्निकल टीम आहे आणि डॉक्टर आहे यांनी त्याच दिवशी त्याचं साहित्य वाटप केलेलं आहे. आणि समोर आपल्याला लाभार्थी दिसतो आहे की ज्याला उभं पण राहता येत नव्हतं, परंतु आता थोडी अडचण आहेच त्यांना, परंतु आता त्याची जर सवय झाली तर नक्कीच एक घरी बसलेल्या व्यक्तीला काहीतरी बाहेर फिरून आपलं जग बघता येईल. आणि याचं नक्कीच पंचायत समिती सुरगाण्याच्या वतीने जे आयोजन करण्यात आलं होतं. आणि यामध्ये जिल्हा परिषद नाशिक, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मित्तल मॅडम, आमचे गटविकास अधिकारी माननीय सूर्यवंशी साहेब, आमचे ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, नंतर संबंधित खात्याचे सर्व लोक यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पंचायत समितीतर्फे मी जे गुजरातची आमची आल्मिको संस्था आहे यांचे आभार मानतो. आणि वेळोवेळी असेच कार्यक्रम अरेंज करावे अशी मी त्यांना आज पंचायत समितीच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. संजय सतराम वाडेकर, मुक्काम कुकुडने, पोस्ट सुरगाणा, जिल्हा नाशिक. सुरगाणा पंचायत समिती येथे शिबिर आहे तेथे मला पाय मिळाला आहे. खूप आभारी आहे. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुलसह रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.